काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी आणखी 29 उमेदवारांची 10वी यादी जाहीर केलेली आहे। काँग्रेसने 10व्या यादीत अमित शहांच्या विरोधातील उमेदवाराचं नाव घोषित केलेलं आहे। काँग्रेसने गांधीनगर मतदारसंघातून माजी आमदार डॉक्टर सी.जे. चावडा यांना उमेदवारी दिली। विशेष म्हणजे चावडा आणि अमित शहा हे एकाच गावचे जावई आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। त्यांनी लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार चिराग पासवान यांच्या मतदारसंघात सभा घेतली। बिहारमध्ये आरक्षणासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ असं मोदी देत किंवा दुसरं कोणीही आरक्षणाला हटवू शकत नाही असं मोदींनी यावेळी स्पष्ट दिलं। लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं अनावरण करण्यात आलं। जन आवाज असं काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नाव असून जाहीरनाम्यावर हम निभाएंगे असं घोषवाक्य आहे। जाहीरनाम्यातील एकही वाक्य खोटं नसून वर्षभरापासून जाहीरनाम्यासाठी काम करत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले। गरीबी पर वार 72,000 रुपये हर परिवारची घोषणा यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली। सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचे कलम 124 रद्द करू असं आश्वासन मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिलं। जाहीरनाम्यात नागरिकांचे अधिकार संतुलित करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यास करून देशद्रोहाचा कलम 124 आणि जवानांशी संबंधित अफवा रद्द करून असं राहुल गांधी यांनी सांगितलं। हे दोन्ही आश्वासनामुळे राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय। शेतकऱ्यांसाठी वेगळं बजेट असणार अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली। तर लोन फेडलं नाही तरी तो गुन्हा ठरणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। जीडीपीचे 6% पैसा शिक्षणावर खर्च करणार असल्याचंही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेलं आहे। तर विशेष म्हणजे पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणणार असल्याचं यावेळी राहुल गांधी म्हणाले। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भारतीय लष्करासाठीचा अफस्पा कायदा रद्द करण्याचंही आश्वासन देण्यात आलंय। काँग्रेसच्या या घोषणेवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर चांगलंच तोंडसुख घेतलं। जे जवान देशाच्या सीमेवर लढतात त्यांच्यात तुम्हाला ताकद द्यायची आहे की त्यांचं मनोधैर्याचं खच्चीकरण करायचं आहे असा सवाल अमित शहा यांनी विचारलाय। काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा आहे। त्यांनी दिलेली आश्वासनं देशासाठी घातक ठरू शकतात असं म्हणून जेटली यांनी या जाहीरनाम्यावर टीका केली। देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का असा सवाल देखील जेटली यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेले 124 कलम रद्द करण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निशाणा साधलाय। काँग्रेसला देशद्रोहांच्या पंतप्रधान हवाय की देशप्रेमींचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारत या जाहीरनाम्यावर टीका केली। देशद्रोह हा मुद्दा बाजूला करा असं म्हणणाऱ्या पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार नसावा असं आश्वासन देणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। रामनवमीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना परेश रावल यांनी याच पार्श्वभूमीवर एक ट्विट केलंय। ज्या सर्वोच्च न्यायालयात भगवान राम जन्माचा पुरावा मागणाऱ्या खटल्यावर सुनावणी होणार आहे त्याच न्यायालयाला 13 एप्रिल रोजी रामनवमीची सुट्टी आहे अशी मल्लीनाथे भाजप नेते परेश रावल यांनी केलेली आहे। समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचं समोर आलं। मुलायम सिंग यांनी अर्ज दाखल करताना 16,52,44,300 रुपये संपत्ती जाहीर केली। तसंच अखिलेश यादव यांच्याकडून 2,13,80,000चं कर्ज घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानांची काही दिवसांपूर्वी मागणी केली होती। या मागणीवर गौतम गंभीरने अब्दुल्ला यांच्यावर घणाघात केलाय। जर अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीरचा वेगळा पंतप्रधान हवा असेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये राहायला जावं अशी टीका गंभीर यांनी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी महिला मेळावा घेतला। काँग्रेसचे घोषणापत्र हे देशद्रोहींना मदत करणारे आहे। एकीकडे काँग्रेस देशप्रेम दाखवते तर दुसरीकडे देशद्रोहांच्या फायद्याची भूमिका घेते। चौकीदार आणि राजपुत्र यांच्यात हाच फरक आहे असं सांगत सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। हिंदू आतंकवाद हा शब्द काँग्रेसने आणला, मात्र हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही। हिंदूंबद्दल असा शब्द वापरून अपमान केला जातोय। हिंदुस्थानची फाळणी झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम इथेच राहिले कारण त्यांना हिंदुस्थानावर भरोसा होता असं मत भाजपचा राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी व्यक्त केलं। नितीन गडकरींच्या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। मुलुक
मैदानी तोफ असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री उमा भारती मंगळवारी प्रचारासाठी नागपुरात आल्या होत्या. फलाटावरून पलीकडे उतरण्यासाठी फिरत्या जिन्यावर जवळ जेव्हा त्या आल्या त्या जिन्यावर पहिले पाऊल ठेवणार त्यात अचानक जिना पुढे सरकला आणि पुढच्या अनर्थाच्या कल्पनेनेच त्यांच्या हृदयात धस झालं. या प्रकाराने संतापलेल्या उमा भारती यांनी याची तक्रार थेट स्थानक संचालकांकडे केली. गोपीचंद पडळकर यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला असून वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना सांगलीतून उमेदवारी दिली. धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंगडे आणि माजी आमदार प्रकाश शेंगडे यांनी गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत अशी घोषणा केली. पालघर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे 2 दिवस पालघरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मच्छीमारांशी संवाद साधला. मच्छीमारांनी आपल्या अनेक समस्या उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडल्या. मासेमारीसाठी अडचणींचे ठरणारे वाढवण बंदर होऊ देणार नाही असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये खरी लढत होणार असल्याची चर्चा अगदी काही दिवसांपासून सुरू असताना गेली अनेक वर्ष शिट्टीच्या निशाणीवर निवडणुका लढवणाऱ्या बवियाला यंदा मात्र शिट्टी निशाणी मिळणार नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची चिन्ह आहेत. देशातल्या सर्व राज्यांचा मूड सांगणारा तसंच महाराष्ट्रासह देशाचा कौल सांगणारा सर्वात विश्वसनीय ओपिनियन पोल TV9 मराठीवर दाखवण्यात आला. यात महाराष्ट्रात एनडीएला 34 जागा तर युपीएला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण भारतात एनडीएला 261 जागा तर युपीएला 143 जागा मिळण्याची शक्यता आहे. माढा लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केलेली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबियांच्या नावे 100 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. सातारा जिल्ह्यात उभारलेल्या विविध संस्था, कंपन्या, शेती, वाहनांसाठी एकूण 90 कोटींचं त्यांनी कर्ज काढलं असून आयकर विभागाची 56,78,000ची थकबाकी आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तात्काळ प्रभावाने आव्हाड यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपवण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलंय. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साथ घातली. मात्र त्या बदल्यात पाटील यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची इच्छा बोलून दाखवलेली आहे. संभाजी ब्रिगेडने लोकसभेच्या 9 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. इतर ठिकाणी युती आघाडीशिवाय धर्मनिरपेक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं संभाजी ब्रिगेडने जाहीर केलेलं आहे. मावळ गोळीबार प्रकरणातील आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईन असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. आमच्या कुटुंबात कोणतीही फाटाफूट नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय. तर ज्यांना स्वतःला कुटुंब नाही ते दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल काय बोलणार असा टोला त्यांनी मोदींना लगावलाय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वरोरा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचार सभेला लोकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. 2,500 लोकांचं नियोजन केलेल्या सभेला केवळ 1,000 लोक झाली होती. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार हे नौखे नसून त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. मोहन जोशी यांनी 1999 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. शिवाय विधान परिषदेचे आमदार म्हणूनही जोशी यांनी काम केलंय. त्यांचा आता सामना भाजपचे गिरीश बापट यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवाराच्या प्रचार खर्चावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. उमेदवाराच्या जाहीर सभा, मेळावे, कार्यालयांसह प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खुर्च्यांची मोजणी निवडणूक विभागाकडून केली जाते. राष्ट्रवादीने मंत्रालयासमोरील शासकीय निवासांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली. आचारसंहितेच्या काळात कोणत्याही जाहीरनाम्याच्या घोषणेसाठी शासकीय कार्यालयाचा वापर करणं लागू नसल्याचं कारण देत ही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. अकोल्यामध्ये होत असलेल्या गढूळ पाणी पुरवठ्याविरोधात शिवसेनेचे आमदार नगरसेवक यांनी मनपा आयुक्तांना जाब विचारलेला आहे. मनपा आयुक्तांनी 2 दिवसात उत्तर न दिल्यास त्यांच्या जलाभिषेक करून त्यांना हेच गढूळ पाणी पाजण्याचा इशारा आमदारांनी दिलाय. सोलापूर जिल्ह्यातील वैराग खून खटल्यातील 18 आरोपींना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच प्रत्येक आरोपीला 10,000चा दंडही ठोठावण्यात आलाय. तर मयताच्या नातेवाईकाला 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. निवडणुकीच्या काळात पेट्रोलिंग करताना कल्याण पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसं हस्तगत केली आहेत. तसंच त्यांच्याकडून आणखी देशी कट्टे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
राज्यासह देशात पबजी गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग गुरफटलाय। भिवंडी शहरात पबजी गेम खेळताना आई रागावल्यामुळे एका अल्पवयीन मुलाने घर सोडलेलं आहे। त्याच्या निघून जाण्याने संपूर्ण कुटुंबीय चिंताग्रस्त झालं असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। नांदेडमध्ये आतापासूनच उष्णतेची लाट जाणवते। नांदेडचे तापमान सध्या 42°C वर पोहोचले, त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट जाणवतोय। मुख्य रस्त्यावरही वाहनांची संख्या तुरळक प्रमाणातच दिसते। वाशिम जिल्ह्यातील कारंजा धनज मार्गावर हिवरा गावाजवळ वाढत्या तापमानात भर दुपारी दुचाकीला आग लागल्याची घटना घडली। उन्हामुळे दुचाकीचे इंजिन गरम झाल्याने दुचाकी बंद पडली। यावेळी दुचाकी चालक दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कवठळ गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाणी टंचाईच्या समस्येकडे राजकीय नेत्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिक मात्र आक्रमक झाले। त्यामुळे पहिले पाणी द्या मग प्रचाराला या अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील कानसे शिणोली येथे एका गायीने 2 तोंड 4 डोळे 4 शिंग असणाऱ्या वासराला जन्म दिला। या वासराच्या जन्माने संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या वासराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक देखील प्रचंड गर्दी करतात। कोल्हापुरात विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना निदर्शनास आल्याने भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली। पक्ष आदेश डावलल्याचा आरोप करत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये रोज वेगवेगळ्या कामांसाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये दिवसेंदिवस ही गर्दी वाढताना दिसते। मात्र मुंबईतील गर्दी हा काही आजचा प्रश्न नाही। हा दाखवणारा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होताना दिसतो। या फोटोमध्ये 1970च्या दशकातही मुंबईकर कशा प्रकारे लोकल ट्रेनला लटकून प्रवास करायचे ते दाखवण्यात आले। रेल्वे प्रवास म्हणजे जीव घेणंच। अनेक जण आपला जीव धोक्यात घालून लोकलच्या टप्प्यावर तर कोणी दरवाजात लटकून प्रवास करत असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। आपला जीव धोक्यात घालून 2 जण इगतपुरी कसारा दरम्यान इंजिनच्या कपलिंगवर उभे राहून प्रवास करत आहेत। सॅमसंगने जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्ड लॉन्च केल्यानंतर आता 5G अँड्रॉइड फोन आणणार आहे। सॅमसंगने आपले S सिरीजला 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी S10 5G लॉन्च करणार असल्याचं निश्चित केलंय आणि या फोनची किंमत अंदाजे 84,000 रुपये इतकी असेल। मोबाईल कंपन्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन दाखल करतात। Xiaomi, Redmi आणि Oppo F11 Pro नंतर नोकियानेही आता 48 मेगापिक्सल कॅमेराचा स्मार्टफोन बाजारात आणलेला आहे। नोकिया X71 असे या फोनचं नाव आहे आणि हा फोन होल पंच डिस्प्ले असलेला नोकियाचा पहिला फोन आहे। वय चोरी करणाऱ्या खेळाडूंवर भारतीय बॅडमिंटन महासंघाने आता बंदी घालावी, जेणेकरून चुकीचे काम करणाऱ्या खेळाडूंवर वचक बसेल आणि भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील अशी मागणी भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केलेला आहे। भारतीय महिला संघाच्या माजी प्रशिक्षकांना IPL मध्ये सट्टेबाजी करताना बडोदा पोलिसांनी अटक केली। तुषार अरोठे असं त्यांचं नाव असून त्यांच्यासह 18 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही मोबाईल आणि गाड्याही जप्त करण्यात आलेल्या आहेत। तर राजस्थान रॉयल्सने आपल्या 4थ्या सामन्यात अखेर पहिला विजय मिळवलाय। भेदक गोलंदाजी आणि जोस बटलरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने बंगळुरूवर विजय मिळवला। बंगळुरूने प्रथमच फलंदाजी करताना 158 धावा केल्या। या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला। राजस्थानने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकलेला आहे। अजय देवगण याचा दे प्यार दे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय। पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। अजय देवगण सोबत या सिनेमात तब्बू आणि रकुलप्रीत सिंग दिसणार आहेत। हा रॉमकॉम जॉनरचा सिनेमा आहे। पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण करणारे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांची द कपिल शर्मा शो मधून गच्छंती करण्यात आली होती। आता ते द कपिल शर्मा शो मध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू आहे। सेक्रेट गेम्स या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज मधून प्रसिद्ध झालेला बंटी उर्फ जतीन सरना लवकरच 83 या चित्रपटात झळकणार आहे। तो 83 या चित्रपटात क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार आहे। सेक्रेट गेम्स मध्ये बंटी हा खलनायक साकारण्यात जतीननं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।